सुद्धा आपल्याला थोडा म्हणजे पाठिंबा दिला पाहिजेत, म्हणजे काम करायची आपल्यात ताकद आली. ते आपण चेअरमन साहेबांशी बोलतोच, नेहमी वारंवार आपल्या मीटिंग होत असतात. त्याच्यामुळं कोणी घाबरून जायचं कारण नाही आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला तर अहोरात्र आमचे सगळे कर्मचारी, आमचे सगळे ऑफिसर, संघटना तुमच्या पाठीशी आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला तुम्ही आजरात्री फोन करा, आपण त्याला मार्ग काढायचा नेहमीच प्रयत्न करू. बाकी तर यांनी वरिष्ठ नेते आपले यांनी सांगितलेच आहे संघटनेबद्दल, आणि मागण्या काय तुम्हाला माहीतच आहे. त्याच्याबद्दल धन्यवाद. तुम्ही इतक्या लांबून आल्याबद्दल, सहकार्य केल्याबद्दल संघटनेकडून धन्यवाद. पर्यंतचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये ग्रामीण बँकेच्या स्थापनेपासून अरेबियानं केलेला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष यावरती विस्तृत त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. या ठिकाणी उपस्थितांचं मी खरोखर कौतुक करू इच्छितो की धरणा कार्यक्रमाला आपल्या शाखा व्यवस्थितरित्या चालू ठेवून एवढ्या मोठ्या संख्येने तसं आपण सर्वजण उपस्थित झालात. माझ्या बंधू आणि भगिनींचं मी तसा विशेष कौतुक करू इच्छितो की संघटनेच्या आव्हानानुसार या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँक अधिकारी संघटना, महाराष्ट्र ग्रामीण बँक एम्प्लॉईज संघटना, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, पेन्शनर्स असोसिएशन असं तिघही मिळून आपण इथंसा या धरणा कार्यक्रमाला आलेलो आहोत. काहीच दिवसात दिनांक 8 जूनला संघटनेचा देशव्यापी संप पण आहे. त्या संपातसुद्धा आपण याच प्रकारे सगळेजण हजर राहूत. आपली एकजूटच आपल्याला यश मिळवून देते. संघटनेचं स्वरूप संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. आपण सर्वजण आव्हानाला इथंसा आलेत याचाच अर्थ आपण संघटनेच्या प्रती बांधील आहोत. अरेबियानी ग्रामीण बँकांसाठी काय केलं याबद्दलची विस्तृत माहिती श्रीपाद जोशी साहेबांनी, तसेच आदरणीय बोराडे साहेबांनी, आपले अध्यक्ष श्री गिरी साहेब यांनी आपल्याला सगळ्यांना दिलेले आहे. मित्रांनो, भारतभर ग्रामीण बँकांमध्ये खरोखर जर ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी काही कोणी करत असेल तर ती फक्त अरेबिया संघटना करते. इतर संघटना आहेत तर त्या अतिशय नगण्य आहेत. महाराष्ट्रात त्यांची उपस्थिती थोडीफार आहे, परंतु देशामध्ये तसं काही नाही आहे. आणि आपल्याला माहीत आहे की आपल्या संघटनेची सगळ्यात मोठी मागणी जी आहे ती देशव्यापी मागणी म्हणजे एकच आहे, आणि ती NRBIची स्थापना. मित्रांनो, आजपर्यंत अरेबियानी प्रत्येक गोष्टीत यश संपादन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्या NIT अवॉर्ड लागू करण्यापासून, पेन्शन्स लागू करण्यापासून, अलाउन्सेस लागू करण्यापासून ती सगळ्यात मोठी यश आहे आपलं की आपल्याला इतर बँकांना जे नॅशनलाइज बँकांना लागू होईल ते 90 दिवसात देण्यात येण्याच्या संदर्भामध्ये DFSनी सर्व ग्रामीण बँकांना सूचना दिलेल्या आहेत. कोर्टाने तसे आदेश दिलेले आहेत. म्हणजे आपण वंचित राहू शकत नाही. मात्र आपल्याला संघर्ष हे आपल्याला लागूच आहे. ग्रामीण बँकेत आपण ज्या दिवशी रुजू झालो त्याच दिवशी ठरलेलं आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट जी मिळवायची आहे ती फक्त आणि फक्त संघर्षातून मिळवायची आहे. आपला सर्वांचा संघर्ष आपल्याला चांगल्या स्थितीत आणेल. आज तुम्ही सर्वजण बँकेचे अलाउन्सेस व्यवस्थितरित्या घेत आहात. काही प्रमाणात कमी आहेत, परंतु ते सुद्धा आपण लागू करून घेऊ. आणि हे तुम्हाला मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष आश्वस्त करू इच्छितो की संघटनेचं खरं बळ हे संघटनेच्या सदस्यांवर अवलंबून असते. या ठिकाणी माझ्या भगिनी पण आलेल्या आहेत आणि खूप लांबून लांबून यावं लागलं. शाखा स्तरांवरती सुट्ट्या भेटत नाहीत, रिजनल स्तरावरती आवाज दो, आवाज दो. महाराष्ट्र ग्रामीण बँक होश में आओ, होश में आओ, होश में आओ. महाराष्ट्र ग्रामीण बँक होश में आओ, होश में आओ, होश में आओ. आवाज दो. महाराष्ट्र ग्रामीण बँक एम्प्लॉईज असोसिएशन जिंदाबाद, जिंदाबाद. महाराष्ट्र ग्रामीण असोसिएशन ऑफिसर असोसिएशन जिंदाबाद, 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 जिंदाबाद. अरेबिया जिंदाबाद, 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 जिंदाबाद. आवाज दो, जोरात आवाज दो. कॅबिन पर्यंत आवाज गेला पाहिजे चेअरमनच्या. आवाज दो, आवाज दो. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यात पहिले एक जोरदार घोषणा द्या. खूप वेळचा पाहतोय आवाज अगदीच तोंडातल्या तोंडात निघतोय, जिंदाबाद जिंदाबाद. इथून देशपांडे साहेबांपर्यंत पोहोचत नाहीये. साहेबांपर्यंत पोहोचवायचा आहे आपल्याला वरती, आणि तो आवाज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पर्यंत पोहोचवायचा आहे. अरे बिया जिंदाबाद, अरे बिया जिंदाबाद, अरे बिया जिंदाबाद, आवाज दो, आवाज दो. धन्यवाद मित्रांनो.
तर जसं जोशी साहेबांनी आणि बोराळे साहेबांनी वगैरे सगळं सांगितलंच आहे. बोराळे साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की डेली वेजेसवाल्यांकडे थोडं लक्ष द्या. त्या विषयावर बोराळे साहेबांना सांगू इच्छितो की हा विषय ऑलरेडी आपण पटलावर घेतलेला आहे साहेब. मागच्या याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स केल्या आणि त्याच्यानुसार आपण आता डेली वेजेसकडे लक्ष द्यायला चालू करतो आहे. या येत्या वर्षभरामध्ये आपण त्याच्यामध्ये 2 पावलं पुढे टाकलेले राहू. हे आधीचं वर्ष पूर्ण अमलमेशनमध्ये गेल्यामुळे आपल्याला थोडा तिथे डिले झालो. पण एक तुम्हाला निश्चित करू इच्छितो की आज कार्यरत असलेले डेली वेजेस जसे केरळ आणि कर्नाटकमध्ये आंध्रामध्ये परमनंट झाले, लवकरच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे डेली वेजेस सुद्धा परमनंट होतील आणि फक्त अरेबियामुळे होतील. दुसरा कोणीही करू शकत नाही ना आजपर्यंत कोणी करू शकला आहे. संपूर्ण भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की मेजॉरिटी स्टेक हा फक्त आणि फक्त अरेबियाचा आहे. लोकल लेवलला तुम्ही थोडंफार पाहताय आणि कोणी घाबरून जातं, कोणी मिस मेसेजेस करतं त्याच्यामध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली युनिटीच आपली ताकद आहे. 1/4/18 पर्यंतच्या ओल्ड पेन्शन स्कीममध्ये 1/4/18 पर्यंत जे एम्प्लॉईज आहेत त्या सगळ्यांना पेन्शन लागू करण्याचं सुप्रीम कोर्टाचं ऑर्डर होतं. त्याच्यावर स्टे आणणारे कोण होते माहिती आहे का तुम्हाला? आपल्याच बँकेमध्ये आणि इतर काही नॅशनलाइज बँकांमध्ये काम करत असलेल्या युनियन्स यांनी एकत्रितपणे तिथे ॲफिडेव्हिट दिलं आणि त्यांनी सांगितलं की जर यांना पेन्शन दिली तर आम्हालाही 2018 पर्यंत पेन्शन द्यावं लागेल. आम्हाला 2010 पासून पेन्शन दिली नाही. अरेबिया काय म्हणते, सर्वे भवन्तु सुखिनः. पहिले तुम्ही घ्या, मग आम्ही मागतो आम्हालाही द्या. आजपर्यंत काय चालत आलाय, प्रत्येक वेज सेटलमेंटमध्ये नॅशनलाइज बँकेला पहिले वेज सेटलमेंट मिळालं, नंतर अरेबियाने डिमांड केली की आता आम्हाला द्या. यांना कॅश अलाउन्स दिला आम्हाला द्या, यांना पेट्रोल अलाउन्स दिला आम्हाला द्या. आज त्यांची वेळ होती म्हणायची की यांना पेन्शन दिली, यांना लागू होऊ द्या, मग आम्हालाही द्या. हे नाही म्हटलं, ते म्हणतात यांना नका देऊ. का नका देऊ? काम करत नाही असं नाही आहे. प्रत्येक वेळेस डॉमिनन्स होतं ते RRBच्या स्टाफचं होतं. प्रत्येक वेळेस या डॉमिनन्सला आपल्याला सामोरे जावं लागतं आणि हे लोकल लेवललाही आहे, नॅशनल लेवललाही आहे. हे झुगारून द्यायचं असेल तर एकच वेळा आपल्याला एकत्र उभं राहावं लागेल, एकत्र वज्रमूठ बांधावं लागेल. सगळ्यांनी एक पक्क ठरवून ठेवा, आपल्याला आपली युनियन मेजॉरिटीत आणायची आहे आणि येत्या 3 महिन्यातच आणायची आहे. का होत नाही? टार्गेट करतो ना आपण, डिसबर्समेंटचे टार्गेट करतो, रिकव्हरीचे करतो, मेंबर जोडायचे टार्गेट आहेत. कधी कराल? प्रत्येक ऑफिसरनी एम्प्लॉईनी जर ठरवलं, विचार केला तर निश्चित होऊ शकतं. आज विचार केला, आपण 1000 किलोमीटर दूर इथे आलो, अर्ध्या रात्री प्रवास करून आलो, कालची बँक केली, उद्या पुन्हा बँकेत जाणार आहे. आराम करायसाठी नाही आहे. जर एवढी मेहनत आपण करू शकतो तर हे पण निश्चित करू शकतो. फक्त मनात आणायची देरी आहे. निश्चितपणे आपण आपली युनिट एकत्रित जर काम केलं तर मेजॉरिटीमध्ये पण जाऊ. त्याचाच फायदा आपल्याला अदर अलाउन्सेसमध्ये, अदर बेनिफिट्समध्ये आणि सगळ्या आपल्या गोष्टी पूर्ण करण्यामध्ये होणार आहे. हे आपल्यासाठी आहे, कोण्या एकासाठी नाही आहे. युनियन म्हणजे काही कोणी एक लीडर, कोणी एक म्हणतोय हा नाही आहे. प्रत्येक मेंबर म्हणजे युनियन आहे, प्रत्येक मेंबर म्हणजे लीडर आहे. फक्त प्रत्येक जण तिथे जाऊ शकत नाही, म्हणून कोणीतरी एक रिप्रेझेंटेटिव्ह आपण दिलेला आहे किंवा हा आमच्या वतीने बोलेल. त्यांच्याद्वारे एक देशव्यापी आंदोलनाचा 4था टप्पा म्हणजे धरणे कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नवीन प्रमोशन भरतीची मागणी आहे. ग्रामीण बँकेत जो 30,000 कर्मचाऱ्यांचा गॅप पडलेला आहे, ज्या कर्मचाऱ्यांची बँकेच्या कामकाजासाठी नितांत गरज आहे, ती अशी मागणी आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जरी पॅरिटी झाली असेल, परंतु उर्वरित RRBमध्ये बऱ्याच ठिकाणी काही गोष्टीचा अभाव किंवा काही गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन त्याच्या RRBने केलेलं नाही आहे. तसेच देशभरात डेली वेजर जे अनेक वर्षापासून बँकांमध्ये काम कार्यरत आहेत त्यांना देखील कायम करण्यात यावे अशी देखील या आशा आंदोलनाची एक मागणी आहे. तसेच प्रवर्तक बँक म्हणजे स्पॉन्सर बँक ज्या आहेत त्यांचे जे डेप्युटेशन ऑफिसर इथे येतात तर त्यांना इथे न आणता आमच्याच बँकेत इंटरनल प्रमोशन करून इथेच त्या कॅडरचे अधिकारी कर्मचारी निर्माण व्हावेत अशी देखील
मागणी आंदोलनाची आहे. या सगळ्या आंदोलनाच्या मागणीसाठी आज देशव्यापी संप हा भव्य आणि मोठ्या यशस्वीरित्या जे काही रिपोर्ट आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर येत आहे, त्यामुळे प्रचंड प्रमाणात हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे. 28 आरआरपैकी ऑफिसरमध्ये 24 ठिकाणी आरआरपीची मेजॉरिटी आहे. 28 आरआरपैकी 25 ठिकाणी क्लरिकलमध्ये मेजॉरिटी आहे. त्याच्यामुळे अशा भव्य प्रमाणाचं आंदोलन ह्या आरबीआयच्या प्रत्येक ठिकाणी असलेल्या अस्तित्वामुळे शक्य होणार आहे. अपवादात्मक काही राज्य, मग आसाम असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, गुजरात असेल, हिमाचल असेल, अशा काही 2-4 जर स्टेट सोडले तर आरबीआयचा झेंडा हा दिमाखाने सगळीकडे फडकत आहे. आणि जर काही या 10 तारखेला त्यांनी काल जे CLCची मीटिंग झाली, जे काही आश्वासन त्या CLCच्या मीटिंगमध्ये दिलं, त्यावेळेस 4 बँकांचे जनरल मॅनेजर, 2 बँकांचे चेअरमन, DFAचे अधिकारी, नाबार्डचे अधिकारी दिल्लीला 4 तारखेला आले होते. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की 10 तारखेनंतर जी कमिटी SCC कमिटी म्हणजे स्टँडर्ड कमिटी जी आहे, म्हणजे DFS, नाबार्ड आणि प्रवर्तक बँका यांची कमिटी निर्माण केलेली आहे. त्याच्या अजेंड्यावर हा विषय घेण्यात आलेला आहे. आणि लवकरच ज्या आपल्या डिमांड आहे ती पूर्ण होण्याचं एक असा इशारा त्या दिवशी त्यांनी आपल्याला दिलेला आहे. होऊ शकते आपल्याला संप करायचं काम पडणार नाही, परंतु 8 जूनला जर संप झाला तर प्रचंड प्रमाणात तो संप आरबीआय यशस्वी करून दाखवणार आहे. आणि यासाठी आपण जी आज एकजूट दाखवली खरोखरच ती वाकायच्यासारखी आहे. पुनश्च मी सगळ्यांचे धन्यवाद आणि मीडियाचे देखील आभार मानतो. कावेरी जनरल मॅनेजर. सध्या माझ्याकडे HRD, GID आणि ब्रँच एक्सपेन्शन हे सर्वांना विजिलन्स पण आहे. 3-4 महत्त्वाचे डिपार्टमेंट आहेत. तुमचं हे जे काही निवेदन आहे ऑलरेडी वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला मिळालंच आहे. आज तुमचं इथे देशव्यापी जो काही तुम्ही आंदोलन करताय, तर इथे येऊन मी तुमचं निवेदन स्वीकारतो आणि आमच्या वतीने सुद्धा आम्ही DFSकडे ते फॉरवर्ड करतो. बाकी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपले मार्चचे रिझल्ट्स डिक्लेअर झालेले आहेत. आपण सध्या कुठं आहोत आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे पण आपल्याला माहिती आहे. खूप साऱ्या प्रमाणात काही चेंजेस आहेत. सध्या चेअरमन साहेब नवीन आलेले आहेत, त्यांचा म्हणजे आवाका पण त्यांचा भरपूर आहे. आणि एक म्हणजे त्यांचं एक चांगलं आहे, त्यांचं बाकी लायझनिंग पण खूप चांगलं आहे. त्यामुळे त्याचा निश्चितच आपल्या बँकेसाठी खूप फायदा होणार आहे. तर मी सर्वांना एकच निवेदन करतो की सगळ्यांनी मिळून आपल्याला काय, आपण फायनान्शियली किंवा बाकीच्या सगळ्यांनी जर भक्कम झालो तर मग आपल्याला एकदा भक्कम झाल्यानंतर मागं वळून पाहायची गरज भासत नाही. आणि बँकेच्या टॉप मॅनेजमेंटचा एक म्हणजे हेतू कायमच आपण प्रोएक्टिव्हली राहिलो आहे. फायदा झाला की तो ऑटोमॅटिकली तो एम्प्लॉई बेनिफिट्समध्ये येणार आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. बँकेचा नफा जास्तीत जास्त जसा वाढवायचा आहे त्याच्यासाठी प्रयत्न करू. ऑटोमॅटिकली तुम्हाला ते सगळे बेनिफिट्सच पास ऑन होतील ही शाश्वती मी देतो. धन्यवाद.